ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नागपुरात 49 कोटींचा आर्थिक घोटाळा उघडकीला आलाय। जीएसटी आणि गुप्तचर विभागाने मोठी कारवाई केली आहे। एका कंपनीच्या संचालकाला अटक केली आहे। अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावात इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचा आरोप आहे। रजत वशिष्ठ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। रजत, नम्रता, इनपुट टॅक्स क्रेडिट घेणारे अनेक प्रकरण जे आहे ते गेल्या काही दिवसापासून समोर येत होते। त्यामुळे जीएसटीचा जो इंटेलिजन्स विंग आहे त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धडक कारवाई सुरू केलेली आहे। आणि आता जो प्रकरण समोर आलेला आहे त्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील काही जे बिल्डर्स आहेत त्यांना जे काही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या असतात विविध प्रकारच्या, ती कंपनी बनावट स्थापन करून त्याचे कागदोपत्री बिल्स सादर करून हा 49 कोटी 19 लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो उचलण्यात आलेला आहे। जेव्हा जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने या कंपनी संदर्भात तपासणी केली तर ही कंपनी मुळात अस्तित्वातच नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी जे इनवॉइस सादर केलेले होते ते इनवॉइस जे आहेत तेही सगळे बनावट निघालेले आहे। त्यामुळे या कंपनीच्या संचालकाला जीएसटी इनपुट इंटेलिजन्स विंगने अटक केलेली आहे आणि आता पुढचा तपास केला जात आहे। साधारणपणे जीएसटी मध्ये एका व्यावसायिकाचे संबंध जे आहे ते दुसऱ्या व्यावसायिकासोबत असतात। त्यामुळे ही मालिका पुढेही वाढणार आहे का, आता हे पाहण्यासारखं असणार आहे। नम्रता, रजत, धन्यवाद या माहितीबद्दल।